सकाळच्या आता बरोबर 6:20 झाल्या आणि ह्या पोरीला झोप आहे काय. ओनी रोड, कारण आम्हाला लागला होता मध्ये चकवा. प्रेसिडेंट आहे आमच्या, प्रेसिडेंट सोबत आज आम्ही. नमस्कार मंडळी, मी प्रकाश वाडे तुम्हा सर्वांचं आणखी एका ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये स्वागत करते. पुन्हा एकदा नवीन जर्नीसाठी, पण त्याच ठिकाणी चाललेलो आहोत. ते म्हणजे आता पुन्हा एकदा माझ्या एका मित्राचं लग्न प्लॅन होतं, ते आहे 13 तारखेला. सो आता इथून निघतो आहे. आजचे 12 तारीख आणि कायरा मी सरप्राईज प्लॅन ठरला आहे. माझी ट्रेनची तिकीट होती कोकण कन्याची आणि फक्त 3 वेटिंग लिस्ट राहिली आणि त्याच्यामुळं सडनली आम्हाला प्लॅन चेंज करावा लागला, गाडी काढावी लागली. सिद्धेश पण आहे, सिद्धेश ड्रायव्हिंग करणार आहे. मी आता नाईटवरून आलो, थोडा आराम केला आहे. सो हा एक ट्रॅव्हल ब्लॉग होणार आहे. गाडी सरप्राईजला निघाली आणि ही दोघं पण सरप्राईज निघाली. ही लास्ट 2 तासात यांचं ठरलं आहे की निघायचं. ह्याच्या अगोदर मी आणि सिद्धार्थ जाणार होतो, कारण दोघांची पण तिकीट होती, दोघांची पण कन्फर्म नाही झाली. सो चला या ट्रॅव्हल ब्लॉगला सुरुवात करूया. खूप मजा करणार आहोत आणि हा स्पेशली फर्स्ट टाईम नाईट प्रवास असणार आहे माझा मुंबई गोवा हायवेवर आणि आपल्या गाडीचा. सो कसा प्रवास होतो आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसणार आहे. सो चला ह्या एक्सायटिंग ब्लॉगला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे खोपट्याला ही बघा ट्रॅफिक लागली आणि जवळपास आता मला लेटच होणार आहे. त्या ट्रॅफिकमधून बाहेर निघालो आहे आणि इथं येऊन पोचलो आहे. आता इथं पण थोडा सोडत नाही, इथंच फुल टाईमपास होत आहे. गाडीची रनिंग आहे 5733. पनवेलला पोचलो आहे 7:45 वाजता. सिद्ध्याला स्टेशनवरून पिकअप केला आहे आणि इथं CNG भरली आणि आता निघायचं आहे. कायरा मॅडम इथं आहेत, ठीक आहे. 7:45 कायरा आता खाणार आहे ती, आता सिद्धेश काकाला बघेल, ठीक आहे. चला आता निघूया. सुरुवातीला मी ड्रायव्हिंग करतो. माणगावला पोचलोत, जवळपास 90 किलोमीटर गाडी चालली आहे आणि इथे एक हॉटेल आहे अंगण, तिथे शोधतोय आणि सिद्ध्या मोबाईलवर सर्च करतोय, रश्मी सर्च करतोय, असं चालू आहे, ठीक आहे. सो फार सो गुड. मीच ड्रायव्हिंग केली. आता नंतर माझं जेवल्याच्या नंतर सिद्ध्या करणार आहे, असं आमचं प्लॅनिंग आहे. आता बघूया, आता हॉटेल शोधतोय, जेवतो, भूक लागली आहे. माळ क्रॉस केला आहे आणि आता RD म्हणून एक हॉटेल आहे, तिथं थांबलोत आणि इथंच बाजूला CNG पंप होता, CNG भरून आलो आहे. जवळपास 4-4.5 किलो CNG बसली, ठीक आहे. आता मसाला उपडा आला आहे, जेवण पण इथंच करून घेतो, म्हणजे CNG प्लस जेवणाचा एकच ब्रेक, ठीक आहे. कायरा उठलेली आहे, असा अपडेट आहे. जवळपास आता किती वाजले रे? 10:30 वाजलेत. आता ऑलमोस्ट मुंबई गोवा हायवे जो लास्ट टाईम मी आलो होतो ना, त्याच्यापैकी बऱ्यापैकी कवर केला आहे. म्हणजे आता बऱ्यापैकी जे रोड होते ना ते कवर झालेत, कमी डायव्हर्जन आहेत, ठीक आहे. ही एक अपडेट होती आणि आता बघूया, जवळपास 4 वाज पोचतो असं दाखवतं आहे. सो आता फुल नाईट ड्राईव्ह होणार आहे. डिनर आलेला आहे आपला मस्त, खूप दिवसांनी सिद्ध्यासोबत. हां, जाम वर्ष झाली ना सिद्ध्या. आपण कॉलेजला ते याला जायचं तेव्हा, इव्हेंटच्या वेळी. काय 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 इव्हेंटचं नाव आहे ते, कालच फोटो काढलेले ना इव्हेंटचे. अरे अरे होते माझ्याकडे फोटो, ही खेळ होते फोटोसोबत, देतच नव्हते. आहेच फोटो, आयला आणायला पाहिजे होते. तुझे ते भाषण देणारे आहेत. प्रेसिडेंट आहे आमच्या, प्रेसिडेंट सोबत आज आम्ही ट्रॅव्हल करतोय. कशेडी घाट इन नाईट. आणि जेवण झाल्यानंतर सिद्ध्याने ड्रायव्हिंग मोडवर बसलाय, सीट ॲडजस्टमेंट करतोय आणि सो फार सो गुड. 11:50 झालेत आणि चाललोत आरामात गाणी ऐकत ऐकत. आणि रश्मी मॅडम इथं आहे, झोपली कायरा आमची. मित्रांनो 1 वाजला आहे आणि मस्तपैकी स्मूथ चाललेलो, चिपळूण क्रॉस केला आहे. आणि हे 2 रायडर आहेत पुढे दिसतात ना, हे जवळपास आम्हाला रोह्यापासून भेटलेत, ते अजून आमच्या सोबत आहेत. 1 नंबर चालू आहेत, 2 जण. हा स्कालावाला पुढं आणि हा पाठीमागं. 1 नंबर राईड चालू आहे यांची. चायचा ब्रेक घेतला आहे खूप टायमानंतर, जवळपास 2-2:15 झाले आणि चाय घेत होतो तेव्हा आठवणच नव्हती ब्लॉगची, आता आठवण आली. आता पुन्हा एकदा असा मस्त इकडे एक ब्रिज होता, त्याच्या खाली भेटला, कंटिन्यू भेटतच नव्हते. आता असं पुन्हा एकदा सिद्ध्या घेतोय, त्यानंतर माझा पुढे मी घेईन. सिद्ध्याने बऱ्यापैकी रोड कवर केला आहे. 2 माणसं इकडे आहेत, आराम करतायत. मित्रांनो आता विलवडे रोडने चालवतो आम्ही, ओनी रोड, कारण आम्हाला लागला होता मध्ये चकवा. त्याच्यामुळं आम्ही घुसलो होतो रत्नागिरीचा जो रोड आहे ना, रत्नागिरी कोल्हापूर रोड, तिकडे घुसलो होतो. नंतर थोड्या वेळात 5-10 किलोमीटर पुढं आलो, त्याच्यानंतर समजला. मग आता आम्ही पूर्ण एकदा ह्या रोडने आता घुसलो. हा रोड थोडा चांगला दाखवते, शॉर्टकट दाखवते
आता हा रोड आम्हाला पुढे जाऊन मुंबई गोवा हायवेला जॉईन करणार आहोत. पाली फाट्यावरनं आम्ही चुकून राईट घ्यायचा होता तर लेफ्टला घुसलो होतो. ठीक आहे, अशी अपडेट आहे. असं सेकंड टाईम आता हे चाकव्याची स्टोरी झाली. एकदा रायगडला जाताना झाली होती आणि ऑलमोस्ट ते ब्लॉगिंग करायची आठवण येत नाही त्यावेळी, पण आता पण तसंच झालं आहे. चला आता सो फार सो गुड. हा रोड तर चांगला आहे, तर एक बरं झालं आहे. 4:30 झाले. चहाचा ब्रेक घेतला आहे मस्तपैकी. चेस. आजच्या आमचे सारथी चाय पितात, ब्रेक घेतला आता. जाम मजा आली. पण माझी ट्यूब अशी पेटली की लास्ट टाइम मी गेलो ना इथून, मला रोड नवीन वाटायला लागला. म्हटलं ह्या रोडने मी जाताना गेलोच नाही, म्हणून मी रोड चेक केला. बघतो तर आम्ही चाललोत कोल्हापूर रोडने. नंतर चेक केला, झाला. मग रिटर्न आलो. मग तिथून दुसरा रोड होता, तिथून आलो. आता पोचलो. आता कणकवलीला पोचल्यानंतर परत पुढे जायचं की नाही डिसिजन घेतो. 5:15 वाजलेत आणि कणकवलीला पोचलो आहे. CNG पूर्ण संपला होता. इथं 2-3 किलोमीटर आलं तेव्हापर्यंत. पहिला CNG भरून घेतो इथं, त्यानंतर अवेलेबल असेल की नाही नंतर येताना. ठीक आहे, सो आता भरून घेतो आहे. कायरा आणि इथं कायरा झाली झोप. चला आता CNG भरतो आणि मग सिद्धा इथं आहे. सिद्धाने थोडी आता शेवटची 10-15 मिनटं झोप काढली. 5:15 वाजलेत आणि पोचलोच गाडी पार्क करून मामाच्या इथं. चला आता इथंच आराम करायचा प्लॅन आहे, कारण आता जर आम्ही शिरोड्याला गेलो सावंतवाडीला 6-7 वाजल्यानंतर झोपायला नाही भेटत. द्या आता इथंच थांबायचा प्लॅन आहे. गाईस तुम्ही बघू शकता सकाळच्या आता बरोबर 6:20 झाल्या आणि ह्या पोरीला झोप आहे काय बघा. सकाळी सकाळी इकडे सगळे केकटते, बिल्डिंगवाल्यांना सगळ्यांना उठून टाकते नुसती. काय बोलणार कायरा? काय मित्रांनो मस्तपैकी झोप काढली आणि आता फ्रेश होऊन रेडी झालो दोघं पण लग्नासाठी. मस्तपैकी कपडे बिडे घातलेत एकदम झकाझक. आता इथून नाश्ता करायचा आहे आणि डायरेक्ट वेंगुर्ल्यासाठी जायचं आहे. वेतोबाचं जे मंदिर आहे ना तिथपर्यंत, तिथं काहीतरी हॉल आजूबाजूलाच आहे. आम्ही लोकेशन चेक केली. आता इथून लवकर सुटायचं आहे आणि हॉलवर पोचायचं आहे. कणकवली सोडली आहे मित्रांनो आणि मुंबई गोवा हायवेला पुन्हा एकदा लागलो आहे. आता डायरेक्ट लग्नाच्या हॉलवरच जायचं आहे. रश्मी आणि कायरा कणकवलीलाच थांबली आहे, कारण त्यांना मालवणला काम आहे रश्मीचं खूप दिवसांपासून पेंडिंग, तर ते करणार आहे. ती मामासोबत जाणार आहे आणि लग्नासाठी आम्ही आणि सिद्धेशच चाललोत आणि बाकीचे आज आमचे मित्र भेटणार आहेत. सो ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमधून दिसेलच. गाडी घेऊन खास लग्नासाठी आलो होतो आणि हा संपूर्ण प्रवास या ब्लॉगमधून मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा ब्लॉग मी आता सध्या इकडेच एंड करतो आणि इथून पुढे नवीन ब्लॉग करतो, कारण बराच मोठा ब्लॉग होईल. सो हा ब्लॉग इकडेच आपण एंड करूया. प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी.